श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, एखादं घर ही केवळ वास्तू नसते, तर ते आपल्या भावनांचं, संस्काराचं प्रतीक असतं. आपल्या स्वप्नांचं आश्रयस्थान असतं. आणि हीच स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी जे नियोजनपूर्वक कार्यरत असतात ते म्हणजे बांधकाम व्यावसायिक. या बांधकाम व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकता यांचा आग्रह धरणारी संस्था, संघटना म्हणजे क्रीडाई. या संघटनेविषयी अधिक माहिती देण्यासाठी, कामकाज, उद्देश याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत क्रीडाई सांगलीचे अध्यक्ष श्रीयुत सुनील कोकितकर. सर नमस्कार. नमस्कार. सर, बांधकाम व्यावसायिक, प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम किंवा एक सेतू म्हणून क्रीडाई ही संघटना कार्यरत आहे. बरोबर. तर या संघटनेविषयी अधिक काय सांगाल? म्हणजे याची स्थापना कशी झाली, कामकाज कसं चालतं याविषयी? आता महाराष्ट्र क्रीडाईची स्थापना साधारण 1994ला झाली आणि पन्हाळा या ठिकाणी त्यांची पहिली मीटिंग झाली. राजकुमार राठीसाहेब हे महाराष्ट्र क्रीडाईचे आपले पहिले अध्यक्ष होते. साधारण 94 ते 97 हा त्यांचा कार्यकाळ राहिला होता. त्याच्यानंतर लगेचच मग कोल्हापूर, सांगली, सातारा या क्रीडाईची स्थापना झाली. सांगली क्रीडाईचं पहिलं जे नाव होतं क्रीडाई स्थापन करण्यापूर्वी हे PBAS म्हणजे प्रमोटर अँड बिल्डर्स असोसिएशन सांगली असं होतं. कालांतरानं क्रीडाई हे नाव ठेवलं गेलं आणि आपल्या सांगली क्रीडाईचे पहिले अध्यक्ष माझे मोठे बंधू श्री अनिल कोकितकर हे होते. हा मान आम्हाला मिळाला कारण आम्ही सांगलीतली पहिली अपार्टमेंटची स्कीमसुद्धा आम्हीच केलेली होती 1981 साली गणेशनगरमध्ये. त्यामुळं मग पहिला क्रीडाईचा अध्यक्ष होण्याचा मान माझ्या मोठ्या भावांना मिळाला. या संघटनेचा विस्तार कसा आहे आणि कामकाज कसं चालतं याचं? क्रीडाईचं पूर्ण जे आहे अर्थ तो कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया असा क्रीडाईचा अर्थ होतो. आणि ह्याचा विस्तार जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडाईच्या साधारण 66 शाखा आहेत आणि एकूण सभासदांची जी संख्या आहे ही 3500 इतकी सभासदांची संख्या आहे आणि ती हल्ली वाढतच राहिलेली आहे. आपल्या देशात एकूण 23 राज्यात क्रीडाईच्या शाखा आहेत. या शाखेचे 25,000 सभासद आहेत आणि क्रीडाई कायदा 1956च्या कलम 25 अंतर्गत नोंदणीकृत अशी ही शिखर संस्था आहे. आता सांगली क्रीडाईबद्दल बोलायचे तर 1998 साली सांगली क्रीडाईची स्थापना आम्ही केली. आता आमचे सध्या 172 सभासद आहेत. अध्यक्ष आणि 14 संचालकांची टीम ही आमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून अहोरात्र क्रीडाईचं काम करत असते. कामकाजाबद्दल बोलायचे तर आमची संचालकांची दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी मीटिंग असते आणि कोणत्याही सभासदांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावर आम्ही मीटिंगमध्ये आमच्या चर्चा होते. इतर काही अनुभव शेअर केले जातात. दर महिन्याला आम्ही काही कार्यक्रम करत असतो, त्याचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्र क्रीडाईकडून आम्हाला काही गाईडलाईन आलेले असतात. त्यानुसार आम्ही काही कमिट्या करून कामाची विभागणी त्या कमिटीकडे सोपवलेली आहे. त्या कमिट्या काम करत असतात आणि आम्ही अध्यक्ष व सर्व संचालक त्याचा आढावा घेत असतो या मीटिंगमध्ये. गेली अनेक वर्षे आमची वुमन्स विंग आणि यूथ विंग पण खूप चांगलं काम करते. वुमन्स विंगचे काम आमच्या आर्किटेक्ट योगिता एडेकर मॅडम सध्या पाहतात आणि यूथ विंगचे काम महेश जामदार पाहतात. आमच्या यूथ विंगमध्ये 50+ सभासद आहेत आणि ते खूप हिरिरीनं काम करत असतात. महाराष्ट्र क्रीडाईच्या गाईडलाईननुसार या विंग काम करत असतात. त्यांना महाराष्ट्र क्रीडाईकडून ज्या काही इन्स्ट्रक्शन येतात त्या पद्धतीनं त्यांचं काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. सर्व महाराष्ट्रात सांगली क्रीडाई नंबर 1ला आहे. त्यामागं आमचे सचिव दिलीप पाटील आणि ट्रेझरर जयेश हरिया यांचं खूप मोठं योगदान आहे. 1998 पासूनचे सर्व सांगली क्रीडाईचे अध्यक्ष यांचेही खूप मोठं सहकार्य आम्हाला सध्या सांगली क्रीडाईला मिळत आहे आणि त्याच्यामुळेच आमचं हे कामकाज चांगल्या पद्धतीनं चालू आहे. काय उद्देश होता ही क्रीडाई संघटना स्थापना करण्याच्या मागे? आता कसं आहे, सांगली क्रीडाई स्थापन करण्याचं उद्दिष्ट म्हणजे सर्व रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणजे बिल्डर्स यांना एकत्र आणणे, त्यांच्या सर्व समस्या सोडवणे, काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवणे आणि राज्य व केंद्र सरकारकडील काही अडचणी असतील किंवा काही मागणी असेल तरी आम्ही महाराष्ट्र क्रीडाईसाठी प्रयत्न करून ते आम्ही सोडवणूक करून घेतो आमची. महाराष्ट्र क्रीडाईचे सध्या आमचे अध्यक्ष जे बारामतीचे श्री प्रफुल्लजी टावरे साहेब आहेत. महाराष्ट्र क्रीडाईची सर्व टीम त्यासाठी प्रयत्नशील असते. टावरे साहेबांचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट आहे. लोकल लेवलवर सुद्धा आम्ही आमच्या सांगलीच्या त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांना भेटून किंवा आयुक्तांना भेटून आम्ही आमचे सर्व प्रश्न मांडत असतो. सर्व सभासदांच्या वतीने आम्ही ती जबाबदारी स्वीकारतो. कायदेशीर गोष्टींबाबत क्रीडाईचं काय धोरण आहे? आमचे जे सर्व सभासद
हे कायदेशीर अंमलबजावणी करूनच काम करत असतात. हल्ली रेरा कायद्यामुळं आम्हाला खूपच अचूक, दर्जेदार आणि वेळेत बांधकाम पूर्ण करावं लागतं. सर्व शासकीय ऑफिसमध्ये ऑनलाईन प्रणाली वापरली जाते. त्यामुळं आम्ही सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनच काम करत असतो आम्ही. आता घर खरेदी करताना खरेदीधारकाला सामान्यपणे काय अडचणी येतात? घर खरेदी करत असताना सामान्य माणसाला अनेक अडचणी असतात. त्यासाठी खरेदीदाराने सर्वप्रथम बिल्डर निवडताना त्याचं रेप्युटेशन पाहिलं पाहिजे. त्याने जर पूर्वी काही बिल्डिंग बांधलेले असतील तर त्या दर्जेदार आहेत का किंवा त्या वेळेत पूर्ण केलेल्या आहेत का हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे. गरज पडल्यास त्यांनी त्या इमारतीमध्ये जाऊन बिल्डरची चौकशी केली पाहिजे. त्या बिल्डिंगमध्ये जर काही त्यांचे कस्टमर असतील तर त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली पाहिजे. बरेच वेळा ग्राहकांना फ्लॅटचा बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया यामधलं काही नॉलेज नसतं. अशावेळी ते बिल्डरकडून व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे किंवा त्या बिल्डिंगच्या आर्किटेक्ट किंवा इंजिनियरकडे जाऊन सुद्धा समजावून घ्यायला काहीच हरकत नाही. घरातील सर्वांना योग्य असे लोकेशन फ्लॅट घेताना निवडलं पाहिजे, जेणेकरून सर्वांना नोकरीचे ठिकाण, शाळा, कॉलेज, बाजार, हॉस्पिटल जवळ पडेल. तसेच आपल्याला जाण्या येण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यवस्थासुद्धा बघावी लागेल. क्रीडाईसुद्धा ह्यासाठी ग्राहकांना मदत करतो. ग्राहकांसाठी कसं काम करते ही संघटना? ग्राहकांना जर कमिट केलेल्या सोयीनुसार जर बिल्डरनं दिल्या नाहीत किंवा निकृष्ट दर्जाचे काम केले तर त्यासाठी ग्राहकाला क्रीडा ऑफिसमध्ये तक्रार देता येते. जर एखाद्या कस्टमरनं तक्रार केली तर ती आम्ही शक्यतो सामोपचाराने मिटवतो आणि त्यासाठी आम्ही एक कमिटी नेमली आहे. त्या क्रीडाईच्या पॅनलवर आम्ही जी आमची कमिटी आहे त्याच्यामध्ये एक बाहेरचे लिगल ॲडवायझर घेतलेले आहेत आणि त्यातून काहीसुद्धा जर लिगल ॲडवायझरकडून सुद्धा काही मार्ग निघाला नाही तर अशा ग्राहकांना मग ग्राहक न्यायालय आहे, रेरा आहे, कोर्ट आहे. पण आम्ही ती वेळ आमच्या ग्राहकांवर येऊन देत नाही, कारण आम्हीच त्याची शक्यतो तिथल्या तिथं ते मिटवण्याचा प्रयत्न करत असतो. आता पर्यावरणपूरक बांधकाम, ग्रीन सिटी किंवा स्मार्ट सिटी असे शब्द हल्ली बरेचदा कानावर पडतात. तर याविषयी काय मार्गदर्शन कराल आपण? आता पर्यावरणपूर्वक बांधकाम म्हणजे आम्ही बांधकामामध्ये जो काही माल वापरताना खूप काळजी घेतो, जेणेकरून निसर्गाची हानी झाली नाही पाहिजे. जंगलतोड होऊ नये म्हणून आम्ही लाकडाचा वापर खूपच कमी केला आहे किंवा बंदच केलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. याला पर्याय म्हणून आता ग्रानाईट, CPVC, UPVC असे इतरही खूप काही पर्याय आलेले आहेत. नदीची वाळू तर आता पूर्ण बंद झाली आहे. आम्ही दगडाची वाळू किंवा तत्सम त्या दृष्टीनं लागणारा माल वापरतो. बऱ्याच कामावर CLC ब्लॉक किंवा कॉन्क्रीट विटा वापरल्या जातात. अशा प्रकारे आम्ही पर्यावरणाला मदत करतो. शक्यतो आम्ही नैसर्गिक जो माल आहे तो न वापरता जो तयार झालेला माल आहे तो आम्ही वापरतो. महापालिका हद्दीत आम्ही बांधकाम करत असताना आम्हाला झाडं लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक बिल्डिंग पूर्ण झाल्यावर त्या फ्लॅटच्या एरियानुसार आम्हाला किती झाडं लावायची याचे काही नियम महापालिकेनं करून दिलेले आहेत. त्या पद्धतीनं आम्ही झाडाची लागवड करतो. कोणत्याही अडचणीचं झाड तोडताना आम्ही त्या झाड तोडण्यासाठी महापालिकेची सुद्धा परमिशन घेतो आणि आमची क्रीडाईचे सर्व सभासद झाडे लावण्यासाठी पुढे आलेले असतात. गेल्या 2 वर्षात आम्ही जवळजवळ 4,000 ते 5,000 झाडं सांगलीमध्ये आत्ता लावलेली आहेत आणि ह्यावर्षी आमची 10,000 झाडे लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता ग्रीन बिल्डिंगविषयी आपण जो काही प्रश्न विचारला आहे, तर ग्रीन बिल्डिंग म्हणजे आम्ही बिल्डिंगला जास्तीत जास्त हवा, उजेड याची सोय करतो, जेणेकरून फॅन, AC, लाईटचा वापर कमी झाला पाहिजे आणि बिल्डिंगमधील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो. भारतात सध्या ग्रीन बिल्डिंगची संकल्पना खूपच वाढत आहे. कारण लोकांना पर्यावरणाची काळजी आणि संसाधनाचा योग्य वापर करण्याचं महत्त्व समजले आहे आणि ग्रीन बिल्डिंगचे खूप फायदे आहेत त्याचे. ग्रीन बिल्डिंगमुळे ऊर्जा आणि पाण्याची बचत होते, कचरा कमी करणे, आरोग्याची आणि आरामदायक वातावरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, दीर्घकाळ टिकणारे आणि कमी देखभाल खर्च असे आपल्याला ग्रीन बिल्डिंगचे सध्या फायदे मिळू लागलेले आहेत. ग्रीन बिल्डिंगचे जे तंत्रज्ञान आहे तर सौर पॅनल आणि पवन ऊर्जा याचा वापर, पाणी पुरवठ्यासाठी आपण साठवण करणे किंवा पाणी पुरवठ्याचा पुनर्वापर करणे, कमी प्रवाह फिटिंग, नैसर्गिक वायुविजन हे सगळे ग्रीन बिल्डिंगचे आपल्याला तंत्रज्ञान आता अवलंब झालेले आहे. ग्रीन बिल्डिंगमुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो आणि मानवी जीवनात सुद्धा सुधारणा होते. नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो हे सगळं करत असताना? तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे तो आम्ही खूप चांगल्या प्रकारे करतोय. पूर्वी कसं व्हायचं की जागा मोजणी करताना आम्ही दोऱ्या, टेप किंवा
अशा साध्या वस्तू ज्या पारंपरिक आलेल्या आहेत त्या आम्ही वापरत होतो. तर आता सध्या मोजणी करताना किंवा कॉलम उभे करताना, लाईन आउट करताना ही जी नवीन पिढी आहे ह्यांनी आता टोटल स्टेशन्स मशीन सध्या ते वापरतात. त्यामुळं कामातील ॲक्युरसी वाढती आहे, काम खूप चांगलं होतं, कामात अजिबात चुका होत नाहीत. याशिवाय रेडीमिक्स कॉन्क्रीट मशीन्स आलीत, प्लॅस्टर मशीन्स आता लोक किंवा हे नवीन वापरताचं सुरू झालेलं आहे. आता उंच बिल्डिंग असल्यामुळे लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे आपल्याला वेळ कमी लागतो. हळूहळू नवीन पिढी याचा वापर करताना आपल्याला दिसत आहे. आता सध्या शहरात चालू असलेल्या उपक्रमांविषयी काय सांगाल? आपल्या शहरासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात झाडं लावतोय. मगाशी मी आपल्याला सांगितलंच. नुकतीच आम्ही 100 फुटी रोडवर डिवायडरमध्ये किंवा मिरज रोड, सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अनेक झाडे लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आम्ही फुलझाडं किंवा ज्याच्यामध्ये पक्षी येऊन बसतील अशी झाडं आम्ही सध्या लावतोय. 15 दिवसापूर्वीच आमच्या वुमन विंग्स आणि यूथ विंगनं बरोबर घेऊन आम्ही दंडोबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं. तिथं आम्ही काही सीड्स बॉल फेकले, काही बिया फेकल्या. त्याच्यामुळं दंडोबा डोंगरावर आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. आणि सांगलीच्या सर्वच भागात आमच्या सभासदांची कामं चालू आहेत. म्हणजे पर्टिक्युलर विश्रामबाग एरिया किंवा गावठाण एरिया सोडून ज्या भागामध्ये म्हणून आपल्याला काही झाडं लावता येतात त्या भागामध्ये त्या भागातले बिल्डर झाडं लावतात आणि त्याची निगासुद्धा राखतात. या सर्व गाईडलाईन्स आम्हाला महाराष्ट्र क्रीडाईकडून आलेल्या असतात. महाराष्ट्र क्रीडाईची जी CSR शाखा स्थापन झालेली आहे त्या CSRमध्ये कौशल्य विकास, शैक्षणिक शिष्यवृत्ती, स्वच्छ भारत ही थीम आहे. आणि CSR अंतर्गत आम्ही ही किंवा या प्रकारची सर्व कामे आम्ही करतोय. रिअल इस्टेट व्यवसायातील लोक म्हणून आम्ही विश्वासाचे व्यावसायिक भागीदार बनण्याचा प्रयत्न करतोय सध्या व विश्वास निर्माण करतोय. त्यासाठी क्रीडाईने CSR शाखा स्थापन केली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छता, साक्षरता इत्यादी कल्याणकारी योजनांचं सुद्धा याच्यामध्ये प्रोत्साहन देतोय आणि त्याचा समावेश आम्ही करून ते करायचा प्रयत्न करतोय. विविध प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा वापर आम्ही करतोय. आणि इतर संस्थांबरोबर शैक्षणिक संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन केली आहेत क्रीडाईनं. कामगारांच्या मुलांना आम्ही शिष्यवृत्ती देतोय. शहरासाठी किंवा सांगलीसाठी म्हणाल तर सांगली क्रीडाईनं पुराच्या काळात कामगारांना, पूरग्रस्तांना आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कपडे, औषधं, अन्नधान्य, पाण्याच्या बॉटल्स, चप्पल, बूट, शालेय साहित्य, संसारोपयोगी सर्व वस्तू, राहायच्यासाठी आम्ही ह्या लोकांची तात्पुरते निवारे उभारून किंवा आमचे जे काही रिकामे फ्लॅट्स होते त्या फ्लॅट्समध्ये आम्ही ह्या लोकांच्या सोयी केल्या होत्या. कामगारांच्या जनावरांसाठी किंवा इतरही लोकांच्या जनावरांसाठी आम्ही चारा, औषधं पुरवली होती. आणि ज्या काही शाळा पुरात आमच्या बुडालेल्या होत्या किंवा त्या शाळेतलं फर्निचर खराब झालेलं होतं त्यांना आम्ही फर्निचर, बेंचेस, रॅक्स, काही खराब वह्या पुस्तकं झाल्यामुळे त्यांना वह्या पुस्तकंसुद्धा आम्ही पुरवलेली आहेत. 1 मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असतो. त्या 1 मेला आम्ही कामगार आणि कुटुंबियांचं आरोग्य शिबिर खूप चांगल्या प्रकारे चांगले डॉक्टर आणून घेतोय. त्याच्यामध्ये आम्ही रक्तदान, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी असे अनेक विविध कार्यक्रम करतो. यावर्षी आम्ही जवळजवळ 800 कामगारांची तपासणी केली आणि 80 बाटल्या आम्ही रक्तसंकलन केलेलं होतं. सांगली क्रीडाईला ह्या सर्व CSR अंतर्गत ॲक्टिव्हिटीला महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळालेला आहे. अच्छा. कोविड काळामध्ये सगळ्याच क्षेत्रांवर आर्थिक संकट होतं, तर त्यानंतर बांधकाम क्षेत्र कसं सावरलं? कोविड काळात काही दिवस आम्ही आमची बांधकामंसुद्धा बंद ठेवलेली होती. आम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन होत्या कलेक्टर ऑफिसकडून त्यावेळी आम्ही ती आमची साईट्स सगळ्याच बिल्डर लोकांनी बंद ठेवलेल्या होत्या. पण त्यावेळी आम्ही कामगारांना निम्मा पगार देत होतो किंवा आणि त्याचवेळी साईटवर सुद्धा जे काही वॉचमन आहेत किंवा काही फिक्स लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्वच्छता ठेवलेली होती. स्वच्छ पाणी पुरवत होतो. सॅनिटायझर, मास्क या सर्व सुविधा आम्ही कोविड काळात दिलेल्या होत्या. आमचे कस्टमरसुद्धा फ्लॅटसाठी चौकशीला, बुकिंगला त्यावेळी येत होते. त्यावेळी आम्ही वर्क फ्रॉम होम असल्यामुळं 3 BHK आणि 4 BHK फ्लॅट्सची मागणी आमची खूप येत होती. पुण्या मुंबईचे कस्टमर्स आमच्याकडे येत होते आणि आमच्या बुकिंगवर असा काय फारसा परिणाम झाला नाही. या पद्धतीनं कोविड काळात आम्ही सर्वांना सांभाळून आणि सावरून घेतलेलं होतं. क्रीडाई या संघटनेचे अध्यक्ष सुनील कोकितकर यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. क्रीडाईची प्रदर्शनं भरवण्यामागचा उद्देश मध्यमवर्गीयांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडाई करत असलेलं काम, त्यांचे अभ्यास दौरे याविषयीसुद्धा आपण सुनील कोकितकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
पण ते पुढच्या गुरुवारी उद्योग जगत या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबू. पुन्हा भेटू. नमस्कार.